ओम नमः शिवाय. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा महिना. या महिन्यात वातावरणातच एक वेगळे चैतन्य निर्माण होते. मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो. शिवलिंगावर अभिषेक केला जातो. बेलपत्र अर्पण केले जाते आणि प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा महादेवांच्या चरणी ठेवतो. असे म्हणतात की महादेव भोळे आहेत. भक्ताने मनापासून एकदा त्यांना हाक मारली तरी ते आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. पण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठी पूजा, मोठा खर्च किंवा भरपूर पैसा लागतो का? नाही. महादेवांना सर्वात प्रिय आहे ती भक्ताची श्रद्धा, स्वच्छ मन आणि प्रामाणिक भावना. आजची ही कथा अशाच एका गरीब भक्ताची आहे. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठे घर नव्हते, महागड्या वस्तू नव्हत्या. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, महादेवांवर अढळ विश्वास. एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. घरात त्याची वृद्ध आई, पत्नी आणि एक लहान मुलगा होता. गणू दिवसभर शेतात कष्ट करायचा. कधी पाऊस पडला तर पीक वाचायचे, कधी पाऊस चुकला तर घरात चूल पेटणेही कठीण व्हायचे. तरीही गणूच्या घरात एक छोटीशी शिवाची मूर्ती होती. दररोज सकाळी उठल्यावर तो त्या मूर्तीसमोर हात जोडायचा आणि म्हणायचा, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, पण माझी भक्ती स्वीकार. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा ठेव. एक दिवस त्याची आई म्हणाली, गणू, उद्यापासून श्रावणातील शनिवार सुरू होतोय. शक्य असेल तर महादेवांना बेलपत्र वाहून ये. गणू हसला आणि म्हणाला, आई, बेलपत्रासाठीही पैसे लागतील का? आई म्हणाली, बाळा, महादेवांना बाजारातून विकत आणलेली वस्तू नको असते. मनापासून तोडलेले एक बेलपत्रही पुरेसे आहे. गणूला आईचे शब्द मनापासून पटले. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. पहाटे गणू उठला. त्याने अंगण स्वच्छ केले. जवळच्या झाडावरून 3 पाने असलेले बेलपत्र घेतले. घरात पाणी भरले आणि गावातील जुन्या शिवमंदिराकडे निघाला. मंदिर गावापासून थोडे दूर होते. रस्त्यात अनेक लोक पूजा करण्यासाठी जात होते. कुणाच्या हातात दूध होते, कुणाच्या हातात फुलांची टोपली होती, तर कुणी मोठमोठ्या पूजेचे साहित्य घेऊन जात होते. गडूकडे मात्र फक्त एक लहान लोटा आणि काही बेलपत्र होते. मंदिरात पोहोचल्यावर त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केले आणि बेलपत्र ठेवले. डोळे मिटून तो म्हणाला, महादेवा, माझ्या घरात पैसा नाही, सुख नाही, पण तुझ्यावरचा विश्वास आहे. माझ्या मुलाला आणि आईला सुखी ठेव. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. इतके बोलून त्याने डोळे उघडले. त्याच क्षणी मंदिरातील घंटा अचानक वाजली. गणू दचकला. मंदिरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले, पण कोणीही दिसत नव्हते. त्याला वाटले कदाचित वाऱ्यामुळे घंटा वाजली असेल. तो घरी परतला. त्या दिवशी दुपारी त्याच्या शेतावर अचानक काळे ढग जमले. काही वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. गणूच्या शेताला पाण्याची गरज होती. पण इतका पाऊस पडला की बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली. गणू धावत शेतात गेला. तो बांध वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात त्याला एक वृद्ध साधू दिसला. साधू म्हणाले, बाळा, एवढ्या पावसात एकटाच काय करतोस? गणू म्हणाला, माझे शेत वाहून जाईल बाबा. हे शेत गेले तर माझ्या घरात अन्न राहणार नाही. साधूंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, घाबरू नकोस. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की निर्माण होतो. साधूंनी त्याला बांधाचा एक भाग मजबूत करण्याची जागा दाखवली. गडूने तिथे माती टाकायला सुरुवात केली. काही वेळात गावातील आणखी काही लोक त्याच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून बांध वाचवला. पाऊस थांबल्यावर गणूने साधूला शोधले, पण साधू कुठेच दिसले नाहीत. गणूला आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मंदिरात गेला. शिवलिंगासमोर बसून त्याने डोळे मिटले आणि त्याला कालच्या साधूंचे शब्द आठवले. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की निर्माण होतो. गणूच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, महादेवा, काल तूच माझ्या मदतीला आला होतास का? मंदिरात शांतता होती, पण गणूच्या मनाला उत्तर मिळाले होते. काही दिवसांनी त्याच्या शेतात पीक चांगले आले, पण त्याच्या आयुष्यातील खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस गणूचा मुलगा अचानक आजारी पडला. घरात पैसे नव्हते. गणूने गावातील लोकांकडे मदत मागितली. काहींनी थोडे पैसे दिले. तो मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी औषध दिले आणि काही दिवस काळजी घेण्यास सांगितले. गणू घरी आला. त्या रात्री त्याने महादेवांसमोर दिवा लावला. तो म्हणाला, देवा, माझ्या मुलाला वाचव. माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, फक्त माझे अश्रू आहेत. त्याची वृद्ध आई म्हणाली, बाळा, महादेवाकडे मागताना मनात शंका ठेवू नकोस. गणू म्हणाला, आई, माझा विश्वास आहे. रात्र झाली. पहाटे मुलाचा ताप कमी झाला. गणूने महादेवांसमोर हात जोडले. त्या दिवसापासून त्याचा महादेवावरील विश्वास आणखी वाढला. एकदा गावात मोठा उत्सव आयोजित करण्यात आला.
गावातील श्रीमंत लोकांनी मंदिरासाठी मोठ्या देणग्या दिल्या. मंदिर सजवले गेले. गणूनेही काहीतरी देण्याचा विचार केला, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने आपल्या शेतातून आलेल्या पहिल्या पिकातील थोडे धान्य मंदिरात अर्पण केले. काही लोक हसू लागले. एक श्रीमंत माणूस म्हणाला, "अरे गणू, एवढ्याशा धान्याने देव प्रसन्न होणार आहे का?" गणू शांत राहिला. तो फक्त म्हणाला, "देवाला वस्तूची किंमत नाही, भावनेची किंमत असते." ही गोष्ट मंदिराच्या पुजाऱ्यांनी ऐकली. पुजारी म्हणाले, "गणू बरोबर बोलतोय. देवापुढे श्रीमंत गरीब असा भेद नसतो." त्या दिवशी संपूर्ण गावाने गणूची श्रद्धा पाहिली. काही महिन्यांनी गावावर मोठे संकट आले. गावातील विहिरी कोरड्या पडू लागल्या. शेतांमध्ये पाणी नव्हते. लोक चिंतेत पडले. गावकऱ्यांनी मंदिरात महादेवाची प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. सगळे लोक मंदिरात जमा झाले. गणूही आला. त्याने महादेवांसमोर हात जोडले. "देवा, फक्त माझ्या घरासाठी नाही, संपूर्ण गावासाठी पाऊस दे." सगळे गावकरी प्रार्थना करू लागले. काही वेळाने आकाशात ढग जमा झाले. पाऊस पडायला सुरुवात झाली. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. गणू मात्र शांतपणे महादेवाकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार होता. महादेवावर विश्वास ठेवला की मनाला आधार मिळतो. म्हणूनच मित्रांनो, या कथेतला खरा चमत्कार फक्त पाऊस नाही. खरा चमत्कार म्हणजे श्रद्धा. आपण अडचणीत असताना देवाला दोष देण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणे. श्रावणातील शनिवार हा भक्तीसाठी एक सुंदर दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा, स्नान करून मन शांत करा. शक्य असल्यास शिवमंदिरात जा. महादेवांना स्वच्छ पाणी अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना मनापासून ओम नमः शिवाय म्हणा. शक्य असल्यास शिवलिंगासमोर काही वेळ शांत बसा. तुमच्या मनातील चिंता महादेवांसमोर सांगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका. देवाचे आभार मानण्यासाठीही जा. "देवा, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद." असे म्हणणारा भक्त कधीही गरीब नसतो, कारण त्याच्या मनात समाधान असते. आणि समाधानापेक्षा मोठी संपत्ती नाही. जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील, पैसा कमी असेल, घरात समस्या असतील, मनात चिंता असेल, तर आज एकदा शांतपणे महादेवाचे नाव घ्या. डोळे बंद करा आणि म्हणा, "ओम नमः शिवाय." पण हे केवळ शब्द म्हणून म्हणू नका, मनापासून म्हणा, कारण श्रद्धेची ताकद मोठी असते. महादेवांना मोठमोठ्या वस्तूंची गरज नाही. तुमच्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा त्यांच्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. म्हणून या श्रावणात एक संकल्प करा. कुणाचे मन दुखवणार नाही, गरजू व्यक्तीला शक्य तितकी मदत करणार, आई-वडिलांचा आदर करणार, खोटे बोलणे टाळणार आणि दररोज काही क्षण महादेवाचे स्मरण करणार. कारण महादेवाची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. महादेवाची भक्ती म्हणजे आपल्या वागण्यात चांगुलपणा आणणे, आपल्या मनातील अहंकार कमी करणे, दुसऱ्याच्या दुःखात मदत करणे आणि संकटातही विश्वास न सोडणे. गणूच्या आयुष्यात पैसा नव्हता, पण श्रद्धा होती. त्याच्याकडे मोठे घर नव्हते, पण समाधान होते. त्याच्याकडे महागडी पूजा नव्हती, पण मनापासून अर्पण केलेले एक बेलपत्र होते. आणि म्हणूनच त्याच्या मनात महादेव सदैव होते. मित्रांनो, कदाचित आपल्या आयुष्यातही अशीच एखादी अडचण असेल, जी आपल्याला सुटत नाही असे वाटत असेल. कदाचित आपण अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल, पण लक्षात ठेवा, उशीर होणे म्हणजे देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असे नाही. कधी-कधी उत्तर मिळायला वेळ लागतो. कधी देव परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला मजबूत बनवतो आणि कधी-कधी आपण मागतो त्यापेक्षा चांगले काहीतरी आपल्या वाट्याला येत असते. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि महादेवाचे स्मरण करत राहा. आजच्या या श्रावणातील शनिवारी जर तुम्ही महादेवांसमोर दिवा लावला, पाणी अर्पण केले आणि मनापासून ओम नमः शिवाय म्हटले, तर सर्वात आधी तुमच्या मनाला शांती मिळेल आणि मन शांत झाले की संकटाचा मार्गही दिसू लागतो. शेवटी एकच प्रार्थना, हे महादेव, ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या घरात आजार आहे त्यांना योग्य उपचार आणि शक्ती द्या. ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांना कामाची संधी द्या. ज्यांच्या घरात भांडण आहे तिथे प्रेम निर्माण करा. आणि ज्यांच्या मनात तुमच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या मनाला नेहमी शांतता द्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शांत कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा महादेवाच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी व्यक्तीला पुन्हा श्रद्धेची आणि आशेची ताकद मिळेल. हर हर महादेव.